मित्रांनो मी आता सावंतवाडी स्पेशल ट्रेनमध्ये आहे आणि बघा बसलोय आम्ही ट्रेनमध्ये आणि चहा घेतोय बघा। चला तुम्हाला ट्रेनची सीटिंग दाखवतो। इकडे बघू शकताय वरती आहे ना ही साइड अप्पर सीट दिलेली आहे, तुम्ही इकडे बघू शकताय। त्यानंतर खाली जी आहे ना ही लोअर सीट आहे, ह्या दोन्ही असतात त्या लोअर सीट असतात। हा स्लीपरचा कोच आहे आणि आपल्याला इकडे बॉटल ठेवण्यासाठी सुविधा आहे, त्याचबरोबर चार्जिंगला लावण्यासाठी चार्जिंग बोर्ड देखील दिलेला आहे। बरोबरच वरती फॅन आहे, तुम्ही इकडे बघू शकताय। त्याचबरोबर तुम्ही इकडे बघू शकताय सोबतच एक छोटासा मिरर दिलेला आहे। या ट्रेनने आम्ही पहिल्यांदाच जाणार आहोत गावाला आणि आमचा प्रवास कसा काय असणार आहे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळणारच आहे। चला तर मग मम्मीने सकाळी उठून ना मसाले भात मस्तपैकी बनवला होता आणि सोबत लोणचं देखील पॅक करून घेतलं होतं। मस्तपैकी हा मसाले भात खातो आणि लगेचच तुम्हाला भेटतो। जस्ट नाश्ता करून सर्वांचा झालेला आहे आणि आम्ही मस्तपैकी निवांत असे बाहेर विंडोमधून बाहेरचा व्ह्यू बघत आहोत बघा। आमचा कोकणचा निसर्ग म्हणजे स्वर्गाहून सुंदर आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे आता पावसाळा सुरू आहे आणि इकडे पूर्णपणे सगळं हिरवळ पसरलेली आहे आणि असं फिलिंग येत आहे ना की इकडच्या निसर्गाने जणू काही हिरवी चादरच आपल्याभोवती पांघरून घेतलेली आहे। काही वेळात आता रत्नागिरीला पोहोचणार आहोत। आता आम्ही डायरेक्ट तुम्हाला घरी गेल्यावरच भेटतो। रात्री 2 वाजता आम्ही वैभववाडी स्टेशनला पोहोचलो आणि एक पण रिक्षा नव्हती स्टेशनला। आम्ही वेटिंग रूममध्ये थांबणार होतो पण दादा बोलला की नाही आम्ही असताना असं तो थांबायची गरज नाहीये, आम्ही रिक्षा घेऊन येतो। आणि लगेच थोड्या वेळातच वैभव दादा आणि तेजस म्हणजे माझा छोटा भाऊ रिक्षा घेऊन आले आणि आम्ही घरी आलो। एवढ्या रात्रीचे दोघं जण आलेत, खरंच या दोघांना हॅट्स ऑफ आहे। ह्यांच्यासाठी एक लाईक करा। सकाळचे 7 वाजलेत बघा, मस्त तोंड वगैरे धुवून घेतलंय मी आणि इकडे मम्मी बघू शकता इकडे मस्तपैकी सगळ्यांसाठी उपमा बनवते आहे गरमागरम आणि घरभर उपम्याचा घमघमाट पसरलेला आहे। मी लगेच 1 मिनिटात चहा पिऊन घेतो आणि आपण लगेच भेटूयात। मित्रांनो चहा वगैरे पिऊन झालेला आहे। इकडे बघू शकता इकडे आपला बाप्पा आहे आणि पप्पा आता लगेचच बाप्पाची पूजा करून घेणार आहेत आणि तुम्ही इकडे बघू शकताय खूप सुंदर असं डेकोरेशन इकडे केलेलं आहे आणि डेकोरेशन केलेलं आहे माझ्या भावांनी। आणि तुम्हाला डेकोरेशन कसं वाटलं हे कमेंट करून सांगायला विसरू नका। नेक्स्ट व्हिडिओमध्ये कोकणामध्ये गौरी आगमन कसं असतं ते तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल, त्यामुळे पुढील व्हिडिओ देखील नक्की बघा। आपल्या चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा। तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट करून नक्कीच कळवा। आपण पुन्हा भेटूयातच अशाच एका मस्त व्हिडिओ बरोबर।